नमस्कार मित्रांनो, अर्णव वेल्डिंग वर्कमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी तुम्हाला लोखंडी जिना बनवण्यासाठी खर्च किती येतो याविषयी संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे। मित्रांनो, जिना बनवण्यासाठी कोणत्या पद्धतीचं आपण मटेरियल यूज केलेलं आहे व कोणत्या पद्धतीची पाईप यूज केलेली आहे याविषयी संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला देणार आहे। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आवडला तर नक्की अर्णव वेल्डिंग वर्क या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। मित्रांनो, जिना हा जर बघितला तर त्याची उंची ही 12 ते 13 फूट आपण घेतलेली आहे आणि टोटल जर तिथं बघितलं तर आपण 13 पायऱ्यांचा वापर केलेला आहे। पायऱ्या जर बघितल्या तर त्याच्यामध्ये आपण जे डिस्टन्स ठेवलेला आहे म्हणजे जो आपण रायझर बोलतो तो 8 इंचाचा आपण ठेवलेला आहे मित्रांनो। जी साईडला जे आता पाईप बघू शकता, रेलिंगसाठी जे पाईप वापरलेले आहे मित्रांनो ती 1.5 बाय 1.5ची आपण पाईप वापरलेली आहे। टप्प्याचं जर बघितलं तर 9 इंचाचा आपण टप्पा ठेवलेला आहे मित्रांनो। टप्प्यासाठी रुंदी घेतलेली आहे आपण 30 इंचाची, 30 इंच बाय 9 इंचाचा आपण त्यासाठी पट्टी जी वापरलेली आहे ती 25.5 या थिकनेसची, 25.5 या 5 mm थिकनेसची आपण पट्टी वापर। टोटल जर पट्टी 13 टप्पे आपण ह्या जिन्यासाठी वापरलेले आहेत बघू शकताय। टोटल जर आपण पट्टी बघितलं जिन्यासाठी 25.5 ची पट्टी 7 पट्टींचा आपण वापर केलेला आहे मित्रांनो। वरून जर बघितलं तर अशा पद्धतीनं ही 1.5 बाय 1.5 आपण रेलिंगच्या टॉपला पाईप ठेवलेली आहे आणि पाईप जर बघितले तर आपण फक्त 2 पाईपांचा रेलिंगसाठी वापर केलेला आहे। जी टॉपची आहे ना ती, आणि जे आत जी लहान साईजची पाईप आहे ती 1.5 बाय 1.5 ची पाईप आपण वापरलेली। 1.5 बाय 1.5 आपण 4 पाईपांचा वापर केलेला आहे मित्रांनो। बघू शकताय की अशा पद्धतीने आपण हा जिना केलेला आहे मित्रांनो। टोटल जर कॉस्टिंग जिन्याला आपण बघितलं तर किती कोणत्या पद्धतीचं मटेरियल वापरलेलं आहे 25.5 चा मित्रांनो जो आपण अँगल वापरलेला आहे ना मित्रांनो, 13 टप्प्यासाठी आपल्याला 25.5 चा 7 अँगलचा आपण वापर केलेला आहे मित्रांनो। 20 फुटाचे आपण 7 अँगल वापरलेले आहे। आता तुम्ही म्हणत असाल की खाल्ल्या साईडने एवढा गॅप का, तर खालून साईडनं आपण बांधकामात ते टप्पा घेणार आहे। ते जिना तिथे ॲडजस्ट होत नव्हता त्यासाठी बांधकामातून टप्पा घेतलेला आहे मित्रांनो। जो खालच्या साईडला जो बघू शकता खालच्या साईडला सी चॅनल वापरलेला आहे आपण, तो 5.5चा आहे। तो आपण टोटल 12.5 फुटाचा जिना असल्यामुळे टोटल 25 फुटाचा आपण तो वापर सी चॅनलचा आपण हा 25 फूट वापर केलेला आहे मित्रांनो। तसंच टोटल जर मटेरियल कॉस्टिंग बघितलं तर जिन्यासाठी 12,500 रुपयाचं आपण मटेरियल यूज केलेलं आहे मित्रांनो। त्याच्यामध्ये आपण 12.5 फुटाचा जिना आहे, 12.5 ते 13 फूट आपला बसलेला आहे तो जिना। त्याच्यामध्ये 25.5 चा अँगल, 25.5 पट्टी, 1.5 बाय 1.5 ची पाईप, 1.5 बाय 1.5 ची पाईप टॉपला जी रेलिंगला मारलेली आहे आणि सी चॅनल एवढं मटेरियल आपण टोटल 12,500 पर्यंत आपण मटेरियलचा वापर केलेला आहे मित्रांनो। आणि टोटल जर कॉस्टिंग बघितलं जिन्याचं तर 18-19 रुपयेपर्यंत टोटल जिन्याचं कॉस्टिंग जाते। आता तुमच्या मनात शंका असेल एवढं कसं काय, तर आपले लेबर पकडून टोटल 18 ते 19 1450 रुपये मित्रांनो टप्पा आपल्याला पडलेला आहे मित्रांनो। आता मार्केट दरानुसार हा आपला 1450 रुपयाने आपला जिना गेलेला आहे, म्हणजे एक टप्पा। टोटल जर कॉस्टिंग 18-19 रुपये त्याचं कॉस्टिंग गेलेलं आहे जिन्याचं मित्रांनो। टोटल जर मटेरियल बघितलं तर आपण 5 mm थिकनेसचं टोटली जिन्याला वापरलेलं आहे मित्रांनो। कसं आहे जे आता उभे अँगल मारले ते पण आपण 25.5 वापरलेले आहे मित्रांनो। मित्रांनो, जर दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की अर्णव वेल्डिंग वर्क या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।